चला तर पाहूया आजची काही महत्त्वाची प्रश्न. तर ही सर्व प्रश्न 2013 ते 2024 या परीक्षेमध्ये विचारण्यात आली होती. एखाद्या कारकूनवर साहेब रागावले तर कारकून साहेबावर रागावू शकत नाही. तो घरी आल्यावर बायकोवर रागावतो हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते? प्रक्षेपण, प्रतिपूरण, विस्थापन का आत्मतांडण? तर पर्याय क्रमांक 3 विस्थापन या प्रकारामुळे घडते. पुढील प्रश्न झाल्या संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की त्याला काय म्हणतात? संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की त्याला काय म्हणतात? अवबोध, कृती, प्रेरणा का यश? संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की त्याला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 1 अवबोध असे म्हणतात. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? तर पर्याय क्रमांक 2 प्रायोगिक पद्धती. नॉर्मन इजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? नॉर्मन इजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर पर्याय क्रमांक 2 उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्याय निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे? खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे? तरी सर्व प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. तर खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील अवधान केंद्रीकरण होते हे विधान असत्य आहे. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 3 विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? तर पर्याय क्रमांक 1 नव्या परिस्थितीशी समायोजन. तर या ठिकाणी येतं. थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अबोध, गती, अनुमान, अवकाश ज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? थर्स्टनने या ठिकाणी तर थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती तर अनेक घटक उपपत्ती ही मांडली. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणती विधाने योग्य नाही? तर पुढीलपैकी अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत, तर त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? या 4 विधानापैकी कोणते विधान हे योग्य नाही? तर पर्याय क्रमांक 3 अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. हे विधान योग्य नाही. खालील कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नाचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रश्नांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो?
तर पर्याय क्रमांक 2 सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? अवबोध, संकल्पना, तर्क व चिकित्सा आणि स्मरण. तर या प्रश्नाचे उत्तर येईल वरीलपैकी सर्व अ, ब, क, ड. पुढील प्रश्न विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे अयोग्य आहे? तर सर्व वैशिष्ट्ये योग्य आहेत, मात्र एक वैशिष्ट्य अयोग्य आहे, तर ते कोणते? खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे विस्मरण बद्दल? तर पर्याय क्रमांक 2 स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजे हे वैशिष्ट्य अयोग्य आहे. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्व अनुभवाचे पुनर्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? तर पुढीलपैकी कोणते विधान हे प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? पर्याय क्रमांक 3 पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? तर पर्याय क्रमांक 2 शिक्षा अध्ययन. आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे? आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे? आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानामधून कोणते विधान अयोग्य आहे? तर पर्याय क्रमांक 4 ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. हे विधान अयोग्य आहे. शिक्षक आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा अध्ययनार्थावर उमटू शकतो असे सूचित करणारी हर्बाट यांची उपपत्ती ही अध्यापन उपपत्तीच्या डॅश डॅश या प्रकारात मोडते. हर्बाट यांची उपपत्ती ही अध्यापन उपपत्तीच्या औपचारिक अध्ययन उपपत्ती या प्रकारात मोडते. शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश पुढीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? इत्यादी गोष्टींचा समावेश पुढीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? तर पर्याय क्रमांक 4 प्रतिचार. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचारविनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक गुणांचा विकास करणे ही आहेत? तर पर्याय क्रमांक 2 सामूहिक अध्यापन पद्धती. मासिक विशेषांक काढणे, कोणत्याही प्रकारची चित्रे, शिल्प तयार करणे, निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, खेळ खेळणे इत्यादी बाबी खालीलपैकी प्रोजेक्टरच्या कोणत्या वर्गीकरणात बसतात? तर पर्याय क्रमांक 2 अस्वादात्मक प्रोजेक्ट. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब
उपयुक्त ठरणार नाही. वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे ही बाब उपयुक्त ठरणार नाही. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? तर पुढीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? तर पर्याय क्रमांक 1. भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे? तर पुढील एक विधान असे आहे, की ते व्याख्यान पद्धती संदर्भात असत्य आहे. तर पुढीलपैकी विधान कोणते? तर पर्याय क्रमांक 1. अवधान केंद्रीकरण होते. हे विधान असत्य आहे. खाली दिलेल्या अवधानांच्या स्वरूप विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? अवधानांच्या स्वरूपविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? खाली दिलेल्या अवधानांच्या स्वरूप विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? क्रमांक 1. शरीर अंतर्गत जाणे, भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधान अंतर्गत येत नाही. पर्याय क्रमांक 1. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावाद संबंधी खालीलपैकी कोणते तत्व समाविष्ट आहे? तर हा टी 2 ला विचारण्यात आलेला प्रश्न, की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावाद संबंधी पूर्व अनुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात. हे तत्व समाविष्ट आहे. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणाचक्राचा योग्य क्रम दाखवतो? तर खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणाचक्राचा योग्य क्रम दाखवतो? पुढीलपैकी कोणता पर्याय? तर पर्याय क्रमांक 3. गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे, समाधान हा योग्य क्रम दाखवतो. पुढील प्रश्न, ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यपुस्तकातील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला, तर अशा स्मृतीला कोणती स्मृती म्हणतात? तर तार्किक स्मृती. पर्याय क्रमांक 2. तार्किक स्मृती असे म्हणतात. औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती, ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनांच्या उपक्रमाचा अवलंब करून विकासशील व गतिमान राहावे लागते, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती होय? बुद्धिमंथन पद्धती. तर असे काही प्रश्न आहेत आलेले, की प्रश्न वाचन करण्यालाच 30 सेकंद लागत आहेत. स्पेअरमन यांनी बुद्धिमत्ता उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत. खाली दिलेल्या घटकामध्ये विशिष्ट घटक कोणता? तर स्पेअरमनने सामान्य आणि विशिष्ट घटक मांडले. तर विशिष्ट घटक हा विज्ञानातील प्रयोग करणे हा आहे. विज्ञानातील प्रयोग करणे. पर्याय क्रमांक 2. चित्तभ्रम या अवबोधातील दोषांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? चित्तभ्रम हे अवबोधातील दोष आहेत खाली, तर एक बाब अयोग्य आहे. तर ती बाब कोणती? पर्याय क्रमांक 3. चित्तभ्रमात संवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबीमध्ये बाह्य घटक कोणता? या ठिकाणी बाह्य असे आहे. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबीमध्ये बाह्य घटक कोणता? अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबीमध्ये बाह्य घटक कोणता?
तर पर्याय क्रमांक 2 आवर्तने